हॅलो माय यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश विथ पूजा. नमस्कार मित्रांनो, माझ्या लर्न इंग्लिश विथ पूजा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. दिस इज डे 22 ऑफ आवर इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस सिरीज. हा आपल्या इंग्रजी बोलण्याच्या सरावाचा डे 22 आहे. इन धिस सिरीज वी आर लर्निंग इंग्लिश स्टेप बाय स्टेप थ्रू सिम्पल कन्व्हर्सेशन्स. या सिरीजमध्ये आपण सोप्या संभाषणांद्वारे हळूहळू इंग्रजी शिकत आहोत. Today, we will learn how to talk about our daily work and responsibilities in English. आज आपण आपल्या रोजच्या कामांबद्दल इंग्रजीमध्ये कसं बोलायचं ते शिकणार आहोत. Before we begin, remember one important thing. सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. English is a skill. इंग्रजी ही एक कौशल्य आहे. And every skill improves with practice. आणि प्रत्येक कौशल्य सरावाने सुधारते. Sometimes your sentence may not be perfect. कधी तुमची वाक्य परफेक्ट नसतील. But that is completely fine. पण ते पूर्णपणे ठीक आहे. The important thing is to keep speaking. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलत राहणं. Now, let's learn some sentence to talk about daily work. आता आपण रोजच्या कामांबद्दल बोलण्यासाठी काही वाक्य शिकूया. Please repeat after me. माझ्या मागे बोला. Sentence first. I start my task early in the morning. मी माझी कामं सकाळी लवकर सुरू करते. For example, I start my task early to stay organized. Sentence 2. I focus on completing my responsibilities. मी माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करते. For example, I focus on completing my responsibilities on time. Sentence 3. I handle different tasks throughout the day. मी दिवसभर वेगवेगळी कामं हाताळते. For example, I handle different tasks depending on my schedule. Sentence 4. I try to stay productive. मी उत्पादक राहण्याचा प्रयत्न करते. For example, I try to stay productive during my working hours. Sentence 5. I manage my time carefully. मी माझा वेळ काळजीपूर्वक व्यवस्थापित करते. फॉर एक्झाम्पल, आय मॅनेज माय टाइम केअरफुली टू फिनिश माय वर्क. सेंटेन्स 6. आय कम्प्लीट माय वर्क बिफोर द डेडलाईन. मी माझं काम वेळेच्या आधी पूर्ण करते. फॉर एक्झाम्पल, आय ऑलवेज ट्राय टू कम्प्लीट माय वर्क बिफोर द डेडलाईन. सेंटेन्स 7. आय रिव्ह्यू माय वर्क ॲट द एंड ऑफ द डे. मी दिवसाच्या शेवटी माझं काम तपासते. For example, I review my work to make sure everything is correct. Sentence 8. I feel satisfied when I finish my task. मी माझं काम पूर्ण केल्यावर समाधान वाटतं. For example, I feel satisfied after finishing my responsibilities. Now, let's see a conversations. आता आपण एक संवाद पाहूया. What do you usually do during the day? तुम्ही दिवसभर काय करता? आय फोकस ऑन कम्प्लिटिंग माय रिस्पॉन्सिबिलिटीज. मी माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यावर लक्ष देते. डू यू मॅनेज युअर टाइम वेल? तुम्ही वेळ चांगला व्यवस्थापित करता का? येस, आय ट्राय टू स्टे प्रोडक्टिव्ह. हो, मी उत्पादक राहण्याचा प्रयत्न करते. दॅट्स गुड हॅबिट. ही खूप चांगली सवय आहे. नाव लेट्स प्रॅक्टिस स्पीकिंग टुगेदर. आता आपण एकत्र बोलण्याचा सराव करूया. रिपीट आफ्टर मी स्लोली. आय स्टार्ट माय टास्क अर्ली इन द मॉर्निंग. आय फोकस ऑन कम्प्लिटिंग माय रिस्पॉन्सिबिलिटीज. आय हँडल डिफरंट टास्क ड्युरिंग द डे. आय मॅनेज माय टाइम केअरफुली. आय रिव्ह्यू माय वर्क ॲट द एंड ऑफ द डे. Excellent. Now let's do a small speaking activity. आता आपण एक छोटा सराव करूया. Try to describe your daily work in English. तुमच्या रोजच्या कामांबद्दल इंग्रजीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. For example, during the day I focus on my responsibilities. I try to manage my time carefully. You can pause the video and practice speaking. व्हिडिओ थांबवून सराव करा. रिमेंबर दिस. ही गोष्ट लक्षात ठेवा.
एव्हरी डे ऑफ प्रॅक्टिस मेक यू स्ट्रॉंगर. दररोज सराव तुम्हाला अधिक चांगलं बनवतो. कीप लर्निंग अँड कीप स्पीकिंग. शिकत राहा आणि बोलत राहा. युअर कॉन्फिडन्स विल ग्रो स्टेप बाय स्टेप. इफ यू प्रॅक्टिस टुडे, कमेंट डे 22 डन. आजचा सराव केला असेल तर डे 22 डन अशी कमेंट करा. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू टुमारो विथ डे 23. उद्या आपण डे 23 मध्ये पुन्हा भेटूया. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.